नमस्कार. होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण झणझणीत मस्त मिसळपाव रेसिपी पाहणार आहोत. व घरामध्ये आपले जे मसाले अवेलेबल आहेत त्या मसाल्यामध्ये छान मस्त झणझणीत अशी आपण मिसळपाव बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी 1 ते 1.5 कप भिजवलेली मटकी घेतलेली आहे. मटकी एका गंजामध्ये घालून घेऊया आणि मटकी छान आपण उकडून घेऊया. बघा त्यामध्ये थोडीशी मी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे. हे पाणी नंतर आपल्याला मिसळपाव आपण करतो त्या कटाला कामा येईल. त्यानंतर आपण मसाले बघूया. 1 ते 2 मी कांदे चिरून घेतलेले आहे. थोडंसं सुके खोबरे घेतलेले आहेत. 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चम्मच मी तीळ घेतलेले आहेत. अर्धा चम्मच खसखस घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चम्मच मी जिरे घेतलेले आहे. 1 चम्मच धने घेतलेले आहे. 1 मसाला विलायची घेतलेली आहे आणि 5 ते 7 मिरे घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. बघा आता हा मसाला आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि खमंग असा मस्त भाजून घेऊया. बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते आहे आणि हा मसाला आपण आता भाजून घेऊया छान. बघा संपूर्ण मसाला मी सोबतच भाजून घेत आहे आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. मसाला छान आपण भाजून घेऊया. बघा मसाला छान भाजलेला आहे आणि मसाला आता आपण थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची छान पेस्ट तयार करून घेऊया. बघा त्यानंतर आपण दुसरी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आता आपण आलूची चटणी करून घेणार आहोत. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे आणि भाजीसाठी बघा मी 2 कांदे घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. आता आपण बघा कांदा घालून घेऊया, कोथिंबीर घालूया आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि थोडासा त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया. त्यामुळे भाजीला चव छान येते. बघा थोडंसं मीठ घालूया चवीनुसार आणि थोडी अर्धा चम्मच हळद घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा 1 ते 2 मिनटं कांदा परतून झालेला आहे. त्यानंतर मी आलू घेतलेले आहेत उकडून, ते घालूया. 3 ते 4 आलू उकडून घेतलेले आहेत. बघा आता मॅशरच्या सहाय्याने आपण हे आलू छान कुस्करून घेऊया. बघा संपूर्ण आलू अशा पद्धतीने मी कुस्करून घेतलेले आहेत. बघा थोडासा कोथिंबीर घालूया वरून. आता 1 ते 2 मिनटं हे मस्त फ्राय करून घेऊया. आपल्या आलूची चटणीचा जो आलूचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि 1 ते 2 मिनटं वाफ काढून घेऊया. बघा मस्त आपली आलूची चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण मस्त मिसळसाठी लागणारा जो कट आहे तो करून घेऊया. बघा मी कट स्पेशल करत नाही. आपण मस्त छान जे मटकी घेतलेली आहे भिजवून त्याचीच आपण छान मस्त रस्स्याची भाजी तयार करून घेऊया. जे आपण मसाल्याचे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालूया आणि छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेऊया. बघा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. छान मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. सुके मसाले घेतलेले आहे, काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. आता हे सुके मसाले आपण संपूर्ण या मसाल्यामध्ये घालून घेऊ आणि 1 ते 2 मिनटं छान याचा कच्चेपणा निघेपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया. बघा आता हे मसाले छान याचा मस्त कच्चेपणा निघेपर्यंत आपण फ्राय करूया. मसाल्याला छान आपण तेल सुटेपर्यंत मस्त मसाला हा फ्राय करून घेऊया. त्यानंतर बघा आपण जी मटकी घेतली होती उकडून त्यामध्ये मी पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता ही मटकी घालूया आणि 1 ते 2 मिनटं मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया. त्यामुळे मटकीला छान मस्त मसाल्याची चव येईल. बघा मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित 1 ते 2 मिनटं मटकी फ्राय करून घेऊया. बघा मटकी फ्राय करून झालेली आहे. वरून थोडासा कोथिंबीर घालूया आणि थोडासा कढीपत्ता घालूया. बघा आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा आता मटकी आपली छान मस्त फ्राय झालेली आहे. आता आपण रश्श्यासाठी यामध्ये पाणी घालूया. जे मटकीचं उकडलेलं पाणी जे शिल्लक राहिले होतं ते वेगळं काढलेलं होतं मी, ते आता आपण घालून घेऊया. बघा व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया.
बघा आवश्यकता वाटली तर आपण याच्यामध्ये परत पाणी घालूया. आपण मटकीचे जे रस्सा त्यावर आपण ठरवू शकतो की आपल्याला पाणी घालायचं किंवा नाही घालायचं. बघा थोडासा घट्टसर वाटतोय रस्सा, परत थोडंसं पाणी घालूया. आणखी एक छान मस्त उकळी काढून घेऊया. बघा रश्श्याला मस्त छान आता उकळी आलेली आहे आपल्या मटकीच्या भाजीला. बघा झणझणीत मस्त तर्रीदार अशी मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त बघा किती छान मस्त भाजीला रंग आलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आधीसुद्धा मटकी उकडताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण मीठ आवश्यकतेनुसार घालून घेऊया. त्यानंतर थोडंसं काळं मीठ घालूया, अर्धा चम्मच. त्यामुळे आपल्या ज्या मिसळ पावच्या रस्स्याला छान चटपटीत असा चव येईल. आता आपण मिसळसाठी छान आता मटकीची ज्यामधील मटकी आहे ते थोडी काढून घेऊया. बघा आपला कट वेगळा आणि मटकीची उसळ अशा पद्धतीने आपण वेगळी करून घेऊया. बघा छान मस्त आपली मटकीची जी भाजी आहे तयार झालेली आहे. आता आपण मस्त छान डिश करायला घेऊया. बघा मस्त झणझणीत आपली अशी मस्त मिसळपाव तयार झालेली आहे. बघा सुरुवातीला एक बटाट्याच्या भाजीचा एक थर लावून घेऊया. त्यानंतर मटकीच्या भाजीचा एक थर लावूया. त्यावर वरून छान मस्त कांदा, थोडासा कोथिंबीर घालूया आणि परत त्यावरती एक लेयर आपण छान फणसांचा घालूया. बघा मस्त झणझणीत आपली मिसळपाव तयार होत आहे. त्यानंतर थोडीशी परत मटकी आणि थोडंसं परत फणसांचा एक थर लावूया आणि वरून कांदा आणि कोथिंबीर घालूया. मस्त झणझणीत आपली मस्त मिसळपाव तयार झालेली आहे. बघा मिसळपावचा कट छान मस्त कांदा आणि मस्त पाव झणझणीत आपली मिसळपाव तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे. लगेच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.